तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाळासाहेब शिंदे सरांच्या परिपूर्ण मराठी व्याकरण या पुस्तकातून काही महत्त्वाचे 20 प्रश्न बघणार आहोत, जे की परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. प्रकार आहेत मराठी वर्णमाला, वचन, लिंग, विभक्ती, शब्दांच्या जाती, समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्प्रचार, म्हणी यांसंबंधित काही महत्त्वाचे प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 1, पंक्ती प्रपंच या शब्दात समानार्थी शब्द ओळखा. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, पक्षपातीपणा. पंक्ती प्रपंच याचा अर्थ असा: एका पंक्तीत रांगेत जेवायला बसलेल्या लोकांपैकी काहींना चांगले तर काहींना वाईट पदार्थ वाढणे म्हणजेच पक्षपाती वर्तन करणे, भेदभाव करणे. प्रश्न क्रमांक 2, ओ हा संयुक्त स्वर कोणत्या 2 स्वरांनी बनलेला आहे? तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे, अ अधिक उ. प्रश्न क्रमांक 3, दशरथाने कैकेयीला 2 वर दिले, अधोरेखित शब्द ओळखा. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, नाम. येथे वर या शब्दाचा अर्थ आशीर्वाद किंवा वचन या अर्थाने आला आहे, जे एक वस्तू भाव दर्शवते म्हणून ते नाम आहे. प्रश्न क्रमांक 4, वृश्चिक शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, विंचू. तर वृश्चिक या शब्दाचा समानार्थी शब्द हा विंचू आहे. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, ए बरोबर आ प्लस ई. म्हणजेच की इथे संयुक्त स्वर दीर्घ उच्चाराचे असतात. हे जे खालील प्रकारे जे 4 आहे त्याचे वाचून घ्यावे, हे त्याचे नियम आहेत. इथे चूक यामुळे आहे कारण की ए बरोबर अ अधिक ई ई असतं, पण इथे ए बरोबर आ अधिक ई दिले, त्यामुळे हा चुकीचा पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 5, दिवाळीत पणत्या लावतात या वाक्यातील अधोरेखित नामाचे वचन ओळखा. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, बहुवचन. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सारखेच असतात? तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे, द्वितीय आणि चतुर्थी. द्वितीय आणि चतुर्थी या दोन्ही विभक्तीचे प्रत्यय स ला नाते एकवचन आणि स ला नाते अनेकवचन असे सारखेच आहेत. जरी प्रत्यय सारखे असले तरी त्यांचा कारकार्थ वाक्यातील कार्य वेगळा असतो. द्वितीय विभक्तीचा कारकार्थ कर्म, तर चतुर्थ विभक्तीचा कारकार्थ संप्रदान असतो. प्रश्न क्रमांक 8, आमच्या वर्गात बरेच नारद आहेत, अधोरेखित शब्द ओळखा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, सामान्य नाम. नारद हे मुळात एक विशिष्ट व्यक्तीचे नाव, विशेष नाम आहे. परंतु जेव्हा विशेषणाचा वापर एखाद्या विशिष्ट गुणधर्माच्या येथे नारद म्हणजे भांडण लावणारा वार्ताहर अनेक व्यक्तींचा बोध करून देण्यासाठी केला जातो, तेव्हा ते सामान्य नाम ठरते. प्रश्न क्रमांक 9, दिलेल्या शब्दांपैकी पृथ्वीचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, वसुंधरा. वसुंधरा म्हणजे पृथ्वी, धरती, धरणी. पृथक म्हणजे वेगळे. वृत्त म्हणजे वर्तुळ किंवा बातमी. आकाश म्हणजे गगन किंवा आभाळ. प्रश्न क्रमांक 10, जुने ते सोने या म्हणीचा योग्य अर्थ द्या. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए, जुन्या वस्तूचं चांगल्या व उपयुक्त असतात. हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11, श, क्ष, स या वर्णांना काय म्हणतात? तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे, उष्मे. उष्मे घर्षक. ज्या वर्णांचा उच्चार करताना हवेच्या घर्षणामुळे उष्णता निर्माण होते त्यांना उष्ण किंवा घर्षक म्हणतात. मराठी व्याकरणानुसार श, श, स आणि हे 3 प्रमुख उष्मे आहेत. प्रश्न क्रमांक 12, नामाच्या प्रकारातील डॅश या नामाचे अनेकवचन होते. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, सामान्य नाम. सामान्य नाम हे जातीवाचक असते. सामान्य नामाचे अनेक वचन होते. उदाहरणार्थ मुलगा, मुले, घर, घरे. विशेष नाम हे व्यक्तिवाचक असते, त्यामुळे त्याचे सामान्यतः अनेक वचन होत नाही. भाववाचक नाम हे गुण आणि स्थिती दर्शवते, अनेक वचन होत नाही. धातुसाधित नाम हे धातूपासून बनलेले असते, त्यामुळे अनेक वचन होत नाही. प्रश्न क्रमांक 13, रत्नाकर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, समुद्र. रत्नाकर याचे समानार्थी शब्द आहेत समुद्र, सागर, जलधी, वारिधी, सिंधू. इथे तुम्ही वेलांटी आणि उकार पण कोणते ते बघा, कारण की उकार आणि वेलांटी बदलल्यावर मराठीत अर्थ बदलतो. प्रश्न क्रमांक 14, पुढील शब्दांतील दासीला अनेकवचनी शब्द शोधा. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, दासी. मराठी व्याकरणाच्या नियमानुसार काही इकारांत स्त्रीलिंगी नामाचे उदाहरणार्थ दासी, दृष्टी, पक्षी अनेकवचन हे एकवचन सारखेच राहते, त्यात बदल होत नाही.
प्रश्न क्रमांक 15. वाक्यातील ज्या शब्दांवरून क्रियेचे स्थान व काळ यांचा बोध होतो त्या शब्दाची विभक्ती कोणती? तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, सप्तमी. सप्तमी विभक्तीचा मुख्य कारकार्थ अधिकरण, स्थान किंवा वेळ आहे. या विभक्तीचे प्रत्यय त, इ, आ सामायिक आहेत, जे क्रियेचे ठिकाण उदाहरणार्थ घरात, शाळेत किंवा वेळ उदाहरणार्थ सकाळी, दुपारी दर्शवतात. उदाहरण, दररोज सकाळी मी शाळेत जातो. तर सकाळी इथे वेळ आहे आणि शाळेत हे स्थान आहे. त्यामुळे या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, सप्तमी. प्रश्न क्रमांक 16. पुढील म्हण पूर्ण करा. पदरी पडले झोंड. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे, हसून केले गोड. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी समानार्थी शब्दाबद्दल चुकीची जोडी ओळखा. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, अमृत, सुधा, पियुष, रस, चिरंजीवी. कारण की सुधा, पियुष आणि रस हे अमृत या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत, परंतु चिरंजीवी म्हणजे दीर्घायुष्य असलेला किंवा अमर, उदाहरणार्थ हनुमान, अश्वस्थामा असा अर्थ होतो. त्यामुळे ही चुकीची जोडी आहे, ऑप्शन नंबर 3. प्रश्न क्रमांक 18. भोळा या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, भोळेपणा. भोळा या विशेषणाला पणा हा प्रत्यय लागून भोळेपणा हे भाववाचक नाम तयार झाले आहे. हे नाम व्यक्तीतील भोळेपणा हा गुण किंवा धर्म दर्शवते. भोळसर, भोळसट हे गुणविशेषण आहेत. भोळी हे स्त्रीलिंगी रूप आहे. त्यामुळे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, भोळेपणा. प्रश्न क्रमांक 19. आपला संघ जिंकू शकणार नाही हे लक्षात आल्यावर संघ प्रमुख डॅश खालीलपैकी योग्य वाक्प्रचाराची निवड करा. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, दातोड खाणे. आपला संघ जिंकू शकणार नाही हे लक्षात आल्यावर संघ प्रमुखाने दातोड खाल्ले आणि खालील वाक्प्रचाराची निवड केली. प्रश्न क्रमांक 20. जळू या शब्दाचा अनेकवचनी शब्द शोधा. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, जळवा. मराठी व्याकरणाच्या नियमानुसार उकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन करताना वाकारांत होते. जळू एकवचन, जळवा अनेकवचन. अशाच प्रकारे पिसू, पिसवा, उवा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जळवा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाळासाहेब शिंदे सरांची जी पुस्तक आहे त्यामधनं मराठीचे काही महत्त्वाचे प्रश्न बघितलेले आहेत, जे की परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे, जे की कोणतीही सरळ सेवा परीक्षा असो, पोलीस भरती असो, SRPF भरती असो, त्यासाठी वारंवार रिपीट आणि उच्चार होणारे हे प्रश्न आहेत. त्यामुळेच नक्की हे प्रश्न नीट समजून घ्यावे. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. आणि आपण डेली ही सिरीज चालू ठेवणार आहे. तुम्हाला आणखी कोणत्या सिरीजचे जे प्रश्न पाहिजे असतील तर मला सांगा, मी त्याच्यावर व्हिडिओ नक्कीच बनवेल. आणि आपली डेली करंट अफेअरची सिरीजसुद्धा चालू आहे. डेली करंट अफेअर्सची व्हिडिओ आपण अपलोड करत आहोत.